KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात KTN महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलावरून कोसळून आजीचा मृत्यू, नातू गंभीर जखमी। किनवट नजीकची घटना। किनवट प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि पुलाला कठडे नसल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण नातू गंभीर जखमी झाला आहे। ही हृदयद्रावक घटना किनवट शहराजवळ रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सतीश इंगळे वय 34 हे आपली आजी ध्रुपदा वामन इंगळे वय 70 यांच्यासह मोटारसायकलवरून किनवटच्या दिशेने येत होते। ते प्रधान सांगवी येथे एका लग्न समारंभासाठी जात असताना हा अपघात झाला। किनवट शहराजवळ असलेल्या पुलाला गेल्या अनेक दिवसांपासून कठडे रेलिंग नाहीत। रात्रीची वेळ असल्याने आणि अंधार असल्यामुळे सतीश यांना पुलाचा अंदाज आला नाही आणि त्यांची मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली। या भीषण अपघातात ध्रुपदा वामन इंगळे यांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तर सतीश इंगळे हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव जाटवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी सतीश यांना रुग्णालयात दाखल केले। मात्र सतीश यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलवण्यात आले आहे। प्रशासनाच्या दिरंगाईवर नागरिकांचा सवाल। संबंधित पुलाला कठडे नसल्याबाबत स्थानिक पत्रकारांनी आणि नागरिकांनी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। अनेक वेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। कठडे नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत। आता एका निष्पाप वृद्धेचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या अपघाताला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।